हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 75. नाना निद धरावया हाती, चेऊनी उठिला झडती, ते लाभे की स्थिती नासली होय. अर्थात निद्रेला हाताने धरावे म्हणून जर कोणी लवकर उठून ती धरायला जाईल तर ती सापडेल की सर्व नासून जाईल. माऊली म्हणतात की निद्रा पकडावी म्हणून जर कोणी त्याने पछाडून झोपेमधून लवकर उठून म्हणजे निद्रा पूर्ण होण्याआधी त्या निद्रेला पकडायचा प्रयास करेल तर ती निद्रा सापडेल का? अर्थातच असे होणार नाही. उलट जी झोप लागलेली होती तीही नष्ट होईल. अज्ञानाची जाणीव होऊन जर कोणी ज्ञान पकडून ठेवू पाहिल तर ते तसे होणार नाही. उलट अशा वेळी अज्ञानामधून जी जागृती आली होती तीही नष्ट होईल. याचा अर्थ अज्ञानामधून जागृती झाली, अज्ञानाचा फोलपणा जाणवला की त्यापासून दूर व्हायचे आहे. तथापि त्याच वेळी त्या योगे जे ज्ञान झाले तेही पकडायचा प्रयास करायचा नाही, कारण मग अशा वेळी त्या ज्ञानात अडकायला होते. याचा अर्थ जसे अज्ञानात अडकायचे नाही तसे ज्ञानातही अडकायचे नाही. जसे भौतिक भोग नकोत तसेच आध्यात्मिक भोगही नकोत. कैवल्यात जगायचे आहे, त्यासाठी सर्वाला साक्षी राहायचे आहे. ओवी क्रमांक 76. तेवी पहावया अज्ञान ऐसे, हे आंगी पिसे काहीसे, न पाहता आपैसे पाहणेची की. अर्थात अज्ञान पहावे असे हे खूळ अंगात कोठून शिरले आहे. ते पाहिले नाही तरी ते पाहिल्यासारखेच आहे. अज्ञान असे काहीही उपलब्ध नसल्यामुळे ते पाहिले काय किंवा न पाहिले काय दोन्हीही सारखेच आहे. यास्तव आता हे खूळ अंगामधून काढून टाकावे. आत्मज्ञान परम असून ते स्वयंभू आहे आणि यामुळे ते द्वैत अद्वैताच्या अतीत पलीकडे आहे. येथे आत्मज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान निर्माण होत नाही. ते आहे असे वाटते, ते वैचारिक आहे, ते प्रत्यक्षात नाही. ओवी क्रमांक 77. एवं कोणेही परी, अज्ञान भावाची उजरी, न पडेची नगरी विचाराचिये. अर्थात अशा प्रकारे कोणत्याही परिस्थितीत विचारांच्या नगरीत अज्ञानाचा प्रवेश होत नाही. आतापर्यंत आपण असे म्हणत होतो की अज्ञान अस्तित्वात नाही. तो एक मानवी विचार आहे, ती एक मानवी कल्पना आहे, तो एक मानवी तर्क आहे. आता या ओवीत माऊली याला तडा देत आहेत. ते सांगतात की कोणत्याही परिस्थितीत विचारांच्या नगरीत अज्ञानाला प्रवेश नाही. याचा अर्थ अज्ञान म्हणजे एक मानवी विचार, कल्पना, तर्क आहे, म्हणून त्याला अशा प्रकारे मर्यादित स्वरूपात वैचारिक, काल्पनिक, तार्किक का होईना परंतु मान्यता द्यावी लागते. यासाठी त्यांनी मागील ओव्यांमधून 2 उदाहरणे दिली आहेत. 1. दूध तापवताना ते सतत ढवळत बसल्यास त्या दुधाला साय येत नाही. त्यासाठी दूध तापवून ते स्थिरपणे काही वेळ ठेवावे लागते, तरच त्या दुधाला साय धरते. याचप्रमाणे आत्मज्ञानाचा शोध अज्ञानाने विचार करून कधीही होणार नाही, कारण अशा वेळी आपले मन विचार करत असल्यामुळे कार्यरत राहील. आपली देहादी इंद्रिये मनाला साथ देत असल्यामुळे कार्यरत राहतील. अर्थातच आपण यामुळे
बाह्य जगताच्या मगरमिठीमधून दूर होणार नाही आणि त्यामुळे आपला अंतःकरणात प्रवेश होणार नाही. त्यामुळे अंशात्म्यावर ध्यान लागणार नाही आणि आत्मपरब्रह्मज्ञान मिळणार नाही. यासाठी आपल्याला निर्विचारीच व्हावे लागेल, विचारांच्या नगरीमधून दूर जावे लागेल. यास्तव माऊली सांगतात की कोणत्याही परिस्थितीत विचारांच्या नगरीत अज्ञानाला प्रवेश नाही. कारण जोपर्यंत विचारांच्या नगरीत अज्ञान आहे तोपर्यंत मन, देह, इंद्रिये कार्यरत असतील. तथापि जेव्हा विचारांच्या नगरीमधून अज्ञान दूर होईल तेव्हा ध्यान लागेल, आत्मज्ञान प्राप्त होईल. याचा अर्थ अज्ञानाने निर्माण होणारे विचार, कल्पना, तर्क हे बंद होतील आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त होईल. 2. निद्रा पकडण्यासाठी कोणी निद्रेमधून उठून निद्रा पकडू पाहिल तर ती हाती लागणार नाहीच, तथापि लागलेली निद्रा भंग होईल. याचप्रमाणे जर कोणी ध्यान लागू लागल्यावर आत्मज्ञान पकडण्यासाठी ध्यानामधून दूर होऊन आत्मज्ञान पकडू पाहिल तर ते शक्य होणार नाही. यामुळे जे ध्यान लागत होते तेही लुप्त होईल. यासाठी आपल्याला निद्रा आल्यावर निद्राधीन व्हावे लागते, म्हणजे छान निद्रा लागते. याचप्रमाणे ध्यान लागू लागल्यावर ध्यानाधिष्ठित व्हावे लागते. त्यासाठी दूर दूर जात असलेले विचार, कल्पना, तर्क दूर जाऊ द्यावे लागतात. निर्विचारी व्हावे लागते, तरच ध्यान साध्य होऊन आत्मज्ञान होणे शक्य आहे. यास्तव माऊली सांगतात की कोणत्याही परिस्थितीत विचारांच्या नगरीत अज्ञानाला प्रवेश नाही. कारण जोपर्यंत विचारांच्या नगरीत अज्ञान आहे तोपर्यंत मन, देह, इंद्रिये कार्यरत असतील. तथापि जेव्हा विचारांच्या नगरीमधून अज्ञान दूर होईल तेव्हा ध्यान लागेल, आत्मज्ञान प्राप्त होईल. याचा अर्थ अज्ञानाने निर्माण होणारे विचार, कल्पना, तर्क हे बंद होतील आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त होईल. हरिओम.